ए झालं का? झालंय तुमचं झालं वाटत. माझं झालं वाढायचं. ते पोराला घेऊन मला गावात जायचंय. का हो? काम आहे जरा. हो आपलं कसलं नशीब म्हणा. आता काय झालं? देवानं दोन्ही पोरं आपल्याला काय करा यात तर सरळ वाय दिलं पाहिजे. असू दे आता काय होगा आपल्या हातात आहे का सांग बघ बर. आपल्या हातात नाही की बरोबर आहे पण ती पोरीच कसं करायचं पोराचं कसं तर आपण करेल. त्याला काय होतं तू उगाच काळजी करते. मी आहे की आपण आहे तर. नाही आपल्या दोघांनी माघार त्या पोरीचं लय अवघड आहे. येड्या डोक्यात काय तर उगाच डोक्यात घेत जाऊ नको. तुम्ही आहे घेऊन जाऊ नको. तुम्ही विचार करा की जरा आपल्या दोघांनी माघारी आपली एवढी काळजी कोण घेऊ शकते का त्या पोरीची. काय ग नाही मग काय करायचं? जन्म देता आहे म्हटलं आपल्याला काय आहे का नाही. होईल काय पुढच्या पुढे बघू की अगं तू कशाला अहो तू आपण आहे तोवर काय काळजी आहे का सांग बघू. काळजी नाही गो पण आपल्या माघारी आहेच की आपण काय तुझ्या जिंदगीला गेलो का. नाही गेलो पण उगं तू असलं काय सारखं ह्याच काढते बघ मग. पोरग एक कसं तर आपण त्या पोराचं करेल पण ही माझ्या जीवाला लय खातर राहतो ना दिवस. असू दे चल वैर तुम्ही माघार चल. हे चल मुला. बघा की हे असं बांधून माझ्या मुलाचं कसं होईल सांगा. हेच जरा सरळ असतं तर आपल्याला बघितलं असतं पोरीला त्या काय तर असं बघितलं असतं. म्हणजे देवानं लय झाडा जळते आपली घ्यायची. बघ काय सुद्धा काळजी करायची नाही. होईल काय तरी सगळं. आपल्याकडे ढीग बर आहे. आता देवानं अशी मुलं दिली आपण हाय तोपर्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळायची. मागचं कोणी बघडले सांग बघ. मला पण वाटतं की आपल्या माघारी असं गावात नाही हिंडतेली काय होतेली पोराचं कसं तर होईल पोरगीचं कसं होणार. बरोबर लय अवघड आहे का नाही. बघ आपण दोघं जोपर्यंत आहे तोवर काय सुद्धा टेन्शन नाही. आणि निघेल की मार्ग काय आता किती जणांचं असं होतंय काय सुद्धा ते टेन्शन घेऊ नको सारखं तू हे करत जाऊ नको. मी ह्याला गावात न्यायचंय कोणतर मागं धरायला का बघतो तुम्ही दोघी जेवून घ्या. बरोबर हा लक्ष ठेवून नाही तर बांधून घाल मग. हा उतरू लागा जरा. दमान 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 पायाला लागल ते. हो जरा उठता का? उठतोय अण्णा लय दिवसात नाही दिसला हो. अहो जरा रानात काम होती केस दाढी करायची त्याची. नंबर आहे हा तर आपण चहा पिऊया बसू देतो त्याला. जाईल की कुठं? नाही जात कुठं जातो तेव्हा. बर चला हे येतोय चहा पे. नाही नाही तुम्ही जाऊ. गणपा आज पुतण्याला घेऊन आलाय. कशाचं काय हा दोन्ही डिझाईन होय अण्णा माघारी सगळं मलाच भेटणार आहे. होय तरी म्हणलं तू धरून कसा आणशील हाय असा. ए तुला लागल्या अशा त्यांच्या प्रॉपर्टीची. अरे मलाच मिळणार का मग दुसऱ्या कोणाला मिळत. असू दे असू दे असू दे कर चालतं. ए अण्णा तुला काय चहा प्यायला कशाला गेलाय तिकडं हा ती पोरग तुझं धरून आणायचं आणि वरनं राग कधी बसायची. ती पोरग बघ जा कुठे गेले ती. कुठे गेलं नाही तिथं? नाही तिथं जा बघ जा. हो दादा इथं बसलेलं पोरं कुठे गेलं? काय माहिती माझ्या आरती कसं कापून ती पण त्या मागे गेलं. माझं पोरग कुठे गेलं कोणाला?
ए येडा आलंय ते येड्याची मजा करूया या चला इकडे या इकडे या. तुम्हाला लाज वाटते त्या घरात तुमच्या घरात असं चाल मला असं करचाल का तुमच्या घरी भाव असतं तर तुम्ही असंच केलं असतं का नाही आमचं चुकला मी असं करायला नाही पाहिजे चल चल असं करायला नाही पाहिजे आयला आपण असं करायला नाही पाहिलं तुला ते माणूस रडायला लागला का होय तुला काय कळत नाही ला. मला तर एवढं काय नाही लगा कुठं पाप केलं होतं लगा असलं झालं मला आलंय चल 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 अगं तुम्ही झोपलं नाही नाही मला झोपच येणार का अगं सकाळी पोराला गावात घेऊन गेलो हं, त्या बाकड्यापाशी बसवलं हं. आणि 2 मिनिटात पोरग गायब झालं तर ते आपलं पोरग असलाय म्हणलं कोण सोडून जाईल का चुकलंच माझं अगं पोर बॅट बॉल खेळायला आली होती, तिथं गावलं हं. आणि ते पोरांनी याला काय पण करायला लागले बघा मारलं हे आपण हाय तर हे असं आहे पाणी टाकलं अंगावर हं. आणि मारलं तरी पण हसते काय ह्याचं काय करायचं त्याला कळतंय तर लय बेकार अगं मला लय वाईट वाटलं पण हिथं असल्यावर तू सगळं करते त्याची व्यवस्था माझं चुकलं होय की मी तुम्हाला एक नख सुद्धा काय बघू देत नाही सगळं माझी मी करते पण गावात नेल्यावर तर तुम्ही जरा ध्यान देऊन व्यवस्थित घेऊन यायचं घरापर्यंत असू दे आता काही इलाज नाही लय वाईट वाटलं मला आता वाईट वाटाय राहील का झोप इथनं पुढं मी गावात पोराला नेलं ना कधी सुद्धा एकटं सोडणार नाही तुम्ही कशाला टेन्शन घेता मी हाय की मी सगळं बघते पोरांचं तुम्ही झोपा निवांत वहिनीला काय आलं वहिनी संपले वाटतं लागा हॅलो दादा अरे अण्णाही मालकीने तर गावात काढत ते आणि जागेवर खलास आहे संपल्या अण्णाला तेवढं सांग आणि त्याला घेऊन ये इकडं हा चालते आणि बावकीत पण सांग हा कुठे घेऊन चाललाय मला मळ्यात काम आहे चल म्हणल्यावर ना उगाच प्रश्न विचारतोय सारखा कुठे घेऊन चाललाय हिला काय झालंय अरे अरे, काय झालंय मला ए, अण्णा ए, उठ माझी पोरी अरे, वाईट झालं का काय तर झालं वाटतं काय तर चावलंय का बहुतेक तसंच झाले ए, उठ ए दादा त्याला घेऊन जा हे अण्णा उठ काय झालं काय झालं काय झालं लेका काय झालं रे लेका काय रे करावं इडी माझी इडी दिली लेका सांभाळत होती लेका काय लेका बेकार देवानं काय झाले हे दवाखान्यात घेऊया चला संपलंय ते काय तर चावलंय अरे देवा लेका वाईट रे जायला काय लेका अवघड रे परिस्थिती. ए, उठ
काका दादा अण्णाला घेऊन जा. ऐकून घ्या ती संपलंय तुम्ही ह्याला घेऊन जावा आम्ही सगळी भावकी घेऊन येतो गोळा करून जावा हे थांबतो मायापाशी लगा अण्णा दोघं कशी तर ती इडी दिरी सांभाळत होती घरातली कष्ट करून कसं लागा देवाज नाही बघितलं का आता हे काय झालं काय कळणच अरे ती काय आपल्या हातात आहे दादा चावलं असेल काहीतरी बोलव मग माणसं निघ आपलं. बरं थांब थांब बोलवतो हॅलो हा इथे या मळ्यात अण्णाच्या मळ्यात हा या मम्मी धर खा. खा. रडू नका. नाही काय करू काय देवाला करायचं त्याला बांधून घालायला लागतंय सोडलं काही दिसतंय अण्णा तुझ्या लय धंदा चाललेला का आता बघा खाय ना पण हो खा बाळा खा तिला मम्मीचं ध्यान येत असेल मी करून घालतोय सगळं करतोय पण काय ध्यानात जायना हो त्याचं लय काय टेन्शन नाही पोरले थोडं थोडं कळतंय हो बिचारी करून घालत होती जेव बाळा जेव बरं ना नाही बाई, कसे सांभाळायचे आता तुम्ही मला काही कळलं बरं नाही गप 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 अण्णा येते मग मी येते मी काय म्हणतोय तू रानातलं करणार का घरातलं करणार का ह्यांना सांभाळणार मी काय म्हणतोय माहिती आहे माझ्या ओळखीचे एक अनाथ आश्रम आहे तिथं सोडतो का पोर नेऊन नाव सुद्धा घेऊ नका माझे पोटचं गोळा आहे तर माझी बायको कशी कशी सांभाळत होती आणि आता मी अनाथ आश्रमात घालून मी मग एक काम तर कर लगीन तर कर दुसरं मीच माझ्या पोरांची व्यवस्था करणार मला तसलं काय सुद्धा नको बघ बाबा कर विचार अजून अहो याला बांधून घालायला लागते याला अनाथ आश्रमात माझ्या पोराला कसं होईल सांगा वगैरे बघ बाबा आम्ही जातो मग बघ विचार करतो लगा ते कायम म्हणायचे माझ्या आधी मुलं मरावती आणि सगळ्याच्या आधी हीच गेली जोपर्यंत होती तोपर्यंत म्हणायची तुम्ही काय काळजी करू नका माझी मी एकटी सगळी बघती तुम्ही नुसतं निवांत राहा लय वाईट वेळ या काय अजून त्या टेन्शन मध्ये बसलाय अरे काय होत असते नशिबात रडणं गप जे असेल ते नशिबात होत असते काय करायचं आपल्या हातात आहे काय ते नाही की पण कसं आहे माहिती आहे का हं, मला काय वाटत नाही पोराचं हं. पुरीच लय हाल होते तो काय करायचं आपल्या हातात होतं काय एवढे दिवस अहो ज्याला ज्याला अशी मुलं आहेत ना त्याला माहित आहे बाकीचं काय बी असू द्या बारकी मुलं असू द्या कशी असू द्या होय अशी मतिमंद ही मुलं असली का नाही आणि आम्ही शेतकरी होय सगळं बसून पण सांभाळू शकत नाही हो. नाही. एकाला बांधून घालायला लागतंय ती पोरगी हिंडते दारात ती वाईस तर बरी आहे हो. पण तिच्या अनेक अडचणी असतात मी कसं करणार सांगा तू टेन्शन घेऊ नको मी आहे तुला मी पुरीला घेऊन जातो तू आता घडी असून काय करणार आहे पुरीचं मला सांग पुरीचं करू शकत नाही नाही पण मी राहू शकलो पाहिजे ना पूर्वी ना नाही मन धट करायला पाहिजे तू पुरीची जिम्मेदारी मी घेतो पुरीला मी घेऊन जातो कारण पुरीचं हर अडचणी असते त्या तू करू शकणार आहे का कापड बदलू शकणार आहेस का माझी बायको करेल सगळे मला एक पोरगा आहे मला पोरगी नाही पोरगी माझी पोरगी म्हणून मी तिला लहानही मोठी करतो सांभाळतो सगळी व्यवस्थित आईला देवासारखा आला बरं का तुम्ही गप रड नको गप गप रड नकोस मी आहे ना तुला